हे नमस्कार मित्रांनो, मी रोहित बोलत आहे. रोहित हे छोट्याशा गावामधून आलेला पुण्यामध्ये राहिला एक मुलगा आहे. मित्रांनो, आज मी एक ब्लॉग सुरू करतोय. विसापूर फोर्ट म्हणजे हनुमानाचं देवस्थान आहे, तिथं आपण निघालेलो आहे. मित्रांनो, कडेकपाऱ्यातून डोंगरामध्ये चढता चढता आपण असा अनुभव निसर्गाचा घेत आहोत. आणि मित्रांनो, वरती जाताना एक लक्षात ठेवायचं, मन मजबूत ठेवायचं आणि हनुमानाची भक्ती असेल ना, एकदम आरामात चढू शकतो हा गड विसापूर फोर्ट. मित्रांनो, इथं मी कितीक वेळा आलेलो आहे, पण एक वेगळीच एनर्जी आणि एक वेगळीच ऊर्जा भेटते. असं पायऱ्यावरून वरती गेल्यानंतर आपल्याला हनुमानाचं दर्शन होणार आहे. या क्षणासाठी मी किती दिवसापासून वाट बघत होतो. मित्रांनो, पळत पळत गेलो आणि पावसाचा आनंद, धुके, हे बघा लोक सगळे जर्किंग घालून आहेत, पण आपण चड्डीवर आणि टी शर्टवरती धबधबा बघितला आहे का पायऱ्यावरती, एकदम सुसज्ज आणि निसर्गरम्य वातावरण. तर मित्रांनो, वरती जाऊया आपण, हनुमानाचं दर्शन लवकरच घेऊया. थोडीशी बॉडी फ्लेक्स करत करत वरती निघालो. लेग्स बघा कसे पंप झालेत. आणि तो क्षण आला आहे, हनुमानाचं मंदिराच्या जवळ आलेलो आहेत आपण. हे बघा, हनुमानाचं दर्शन झालं ना, किती सुंदर आणि प्राचीन काळापासून असलेली ही मूर्ती आपल्याला एक वेगळीच ऊर्जा देऊन जाते. पण मला तर खूप सारी ऊर्जा देऊन जाते. इथूनच माझी सुरुवात होते. मी खूप दिवसापासून आलेलो आहे इथं. आणि हे बघा, हनुमंतराया बोलो जय श्रीराम. असा खतरनाक व्ह्यू तुम्हाला कुठेही भेटणार नाही, कितीही पैसे दिले तरी. स्वर्ग म्हणतात ना, ते हितच नतमस्तक होऊन मला एक चांगली ऊर्जा आणि वेगळीच एनर्जी दे बोललं. सगळ्यांना चांगलं ठेव आणि सगळ्यांना बलाढ्य शरीर आणि ताकद दे, हेच मी ईश्वरचरणी प्रार्थना केली हनुमानाच्या समोर. तर मित्रांनो, आज वर्कआउट केला नव्हता, पण वर्कआउट आज लेगचा. तुम्हाला लेगचे जर 4 सेट पाहिजे असेल आणि तगडं वर्कआउट पाहिजे असेल तर ह्या व्हिडिओ बघून घ्या. पहिल्यांदा बैठक घ्यायच्यात, मागं पुढं बैठकी, परत स्क्वॉट घ्यायच्यात, परत लंजेस हे 25चे 4 सेट मारले की तुमची लेग फ्रंट तगडी झाली पाहिजे. आणि स्मो स्क्वॉट हे मित्रांनो 4-4चे 40-40चे 4 सेट केले तर बॉडी तगडी होती. आणि असं फ्लेक्स करून जरा पोजिंग करून बॉडी चेक केली. आता बॉडीची सुरुवात चांगली झालेली आहे. 5-6 महिन्यापासून आमचं जिमचं काम चालू होतं, आर्मी फिटनेसचं. ते करता करता काय वेळ नव्हता, वर्कआउट सगळा बंद होता. आता सुरुवात केलेली आहे, 15 दिवस झालं. तर वर्कआउट म्हणजे एनर्जी आणि पहिल्यासारखाच पंप आलेला दिसायला लागला. तर मित्रांनो, थोड्या दिवसात ॲप्स पण येतील. ॲप्स काही लांब नाहीत, ॲप्स लगेच येतील. ॲप्सची काळजी करू नका. ॲप्स कसे बनवायचे ते बी सांगतो तुम्हाला. थोडीशी अजून एकदा पोजिंग करावं म्हटलं. बायसेप, फोरआर्म आणि ट्रायसेप आता कसं दिसतोय बघा. व्हॅक्यूमची प्रॅक्टिस चालू केली का तुम्ही पण केलेली, तुम्ही पण चालू करा. तर मित्रांनो, बॅक बघा, बॅक कशी बाहेर निघते. बॅक अशी तगडी बनण्यासाठी की 4 सेट आहेत, ते तुम्हाला सांगितलेलं रीलवरती, इंस्टावरती फिट ID, त्याच्यावरती जाऊन तुम्ही रील छोट्या छोट्या माहिती देतो तुम्ही, तिथं पण बघत जा. आणि रोहित फिटनेसला फॉलो करा, सबस्क्राईब करा, घंटी वाजवली तुम्हाला सगळे व्हिडिओ येऊन जातील. तर मित्रांनो, आता निघालो रिटर्न. मागं बघा धोका दिसतं, जवळची पण लोक दिसत नाहीत. आणि हे आज विसापूरचं वातावरण होतं. मित्रांनो, तुम्ही पण फिरायला यायचं आहे तर विसापूरला येऊ शकता. एकदम खतरनाक धबधबे, झरणे, सगळं व्ह्यू बघकडे. ते वरती बघा कसं दिसतोय गड, खतरनाक. वरून धबधबा खाली येते. आणि आता रिटर्न जायचं म्हणलं, चला म्हणलं, हे आपण जंगलातून जावं लागते. 1-2 किलोमीटरचा ट्रेक आहे, खालून चालत जायचा. चालत गेल्यावरती आपल्याला विसापूर दिसते. आणि आता आपण रिटर्न चाललेलो बरं का. रिटर्न येता येता खाली आलो, आता गडाच्या खाली आलेले. थोडंसंच राहिले आता. ॲप्स एकदा बघून घ्या, यायला लागलेत का नाही. फॉलो करा, सबस्क्राईब करा.